हो. कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग सत्य काय असे कुठ शिराब्दी अष्टभैरव विश्वरूप आणि चैतन्य अशा देवतेचे 9 थवे आहेत. कर्मभूमीच्या देवता 13 कोटी, अष्टदेवनीच्या 13 कोटी, अंतराळीच्या 13 कोटी, स्वर्गीच्या 33 कोटी, सत्यकाय सुकोटीच्या 9 कोटी, शिराब्दीच्या 1.25 लक्ष, अष्टभैरवाच्या 8, विश्वरूप 1, चैतन्य 1 अशा 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आहेत. आणि त्या 10 देवतेच्या 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आणि त्यांच्या तेवढ्याच विद्या 81 कोटी 1.25 लक्ष 10 विद्या आहेत. आणि त्या विद्याचा तर 1 ते 8 पर्यंतच्या विद्याचा संचार ब्रह्मांडस्थ ज्ञानविग्रह आणि विद्यावंत करतात. आणि मायेच्या विद्येचा संचार मात्र ईश्वर चिजेड आणि विद्यावंत करतात. एवढ्या विद्या आहेत, परंतु सगळ्याच विद्येची नावं आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना सांगितलेली नाही. आपल्याला फक्त 17 देवतेच्या विद्येची नावं सांगितली. तर स्वर्गीच्या 3 विद्येची नावं तर इंद्राची विद्या अंकुशमुद्रा, चंद्राची विद्या छायाबीम आणि सूर्याची विद्या छायाबीन आणि चंद्राची प्रल्हाद विद्या. तर अशा आणि विश्वेची विद्या समळ शांभव आणि मायाची विद्या शुद्ध शांभव अशा म्हणजे 17 विद्येची फक्त नाव आपल्याला माहिती आहे. बाकी विद्येची नाव आपल्याला माहीत नाहीत. आणि ह्या विद्याचा आपल्याला संचार कशामुळे होतो? आपल्याला हा विद्याचा संचार 4 प्रमाणपत्र आपल्याला हवेत. त्यासाठी कोणत्याही विद्येचा जर संचार व्हायचा असेल तर 4 प्रमाणपत्र पाहिजे. तर तो कर्मयुक्त असावा, त्याने लेप जोडलेला असावा, तो देहाने युक्त असावा आणि 12 वर्षाचा असावा. 12 वर्षाशिवाय अधिकार येत नाही, प्राप्त होत नाही. आणि लेप जोडल्याशिवाय आपल्याला विद्या होत नाही. लेप जोडणे म्हणजे काय? लेप जोडणे म्हणजे विद्यावंताच्या ठिकाणी भजन घालणे किंवा ज्ञानविग्रहाच्या ठिकाणी भजन घालणे किंवा जो उभयदृश्य आवर्दृश्य अवतार जो आहे छत्रपती महाराज, अशा आवर्दृश्याच्या अवतार ठिकाणी आपल्याला जर भजन घडलं तर आपल्याला विद्या होऊ शकते. आणि ज्यावेळेस ती विद्याचा लेप परवडीला येईल त्यावेळेस आपल्याला विद्याचा संचार म्हणजे 1 ते 8 स्थानीच्या विद्याचा संचार ब्रह्मांडस्थ ज्ञानविग्रह आणि विद्यावंत करतात. आणि मायाच्या विद्याचा संचार ईश्वर चिजड आणि विद्यावंत करतात. तर सगळेच देवता दृष्टीद्वारे विद्याचा संचार करतात. तर बाबा तर 1 ते 8 म्हणजे 81 कोटी 1.25 लक्ष 9 देवतेच्या विद्याचा जो संचार आहे, संचार झाल्यावर त्या जीवाला मळ आणि पिंडस्थ प्रकाशतात. आणि तो मग त्या पिंडस्थीची आयुष्यभर सेवा करतो, उपासना करतो. आणि मृत्यूनंतर त्याला त्या ज्या देवतेची विद्या झाली असेल त्या देवतेच्या ब्रह्मांडस्थीची प्राप्ती होते आणि सुख भोगायला मिळते. मग मायाचं तसं नाही. मायाचं वेगळं आहे. मायाचं इतर देवतेच्या विद्या झाल्यावर फक्त मळ आणि पिंडस्थ प्रकाशतात, बाकी काही बदल होत नाही. परंतु मायाची विद्या झाल्यावर मायाच्या मळाचं नाव आहे आद्यमळ, मायाच्या पिंडस्थीचं नाव आहे संलग्न, मायाच्या ब्रह्मांडस्थीचं नाव आहे चिज्जड. तर मायाच्या विद्याचं नाव आहे शुद्ध शांभव. तर मायबाबा ह्या विद्याचा संचार ईश्वर चिज्जड आणि विद्यावंत करतात. आणि संचार झाल्यावर मळ आणि पिंडस्थ तर प्रकाशतात, पण त्या व्यतिरिक्त जीवामध्ये 6 बदल होतात आणि संलग्नामध्ये 4 बदल होतात. तर त्या जीवामधले 6 बदल मी तुम्हाला सांगतो. जीवाला पहिला बदल आहे, जीवाला संलग्न व संलग्नाचे मळ शुद्धत्वाने प्रकाशतात. दुसरा बदल होतो, जीवाला स्वतःचा देव आणि देहावरील मळ प्रकाशतात. तिसरा बदल आहे, जीवाला आद्यमळ प्रकाशतो. चौथा बदल आहे, जीवाला चैतन्यमयाची विद्या होते. 5वा बदल आहे, जीवाचे आद्यमळाव्यतिरिक्त सर्व मळ झाकले जातात. आणि 6वा बदल आहे, आद्यमळाद्वारे संलग्नाला जीव बघू शकतो. असे जीवामध्ये 6 बदल होतात. आणि संलग्नामध्ये काय बदल होतात बघा. तर संलग्नाला आद्यमळ प्रकाशतो, संलग्नाला चैतन्यमयाची विद्या होते, त्या संलग्नाचे आद्यमळाव्यतिरिक्त सर्व मळ नष्ट होतात आणि संलग्न जीवाला आद्यमळा पाहू शकतो. आणि मृत्यूनंतर तो विद्यावंत चिज्जड मायेच्या स्वरूपात पावन होतो.
तिथे गेल्यावर काय होते, तिथे गेल्यानंतर जीवाचा आध्यमळ झाकला जातो, संलग्नाचा आध्यमळ नष्ट होतो, तो एकमेकाला पाहू शकत नाहीत आणि भ्रांत होऊन सुख भोगतात आणि 1 कोटी वर्ष सुख भोगल्यानंतर जीवाचे संलग्नासहित पतन होते, जीवाचे झाकलेले मळ प्रकाशतात व संलग्न पुन्हा मळरत्न करतो या व दोघेही सृष्टीत जातात व चतुर्थीला पाहून होतात माय बाप. तर हे सर्व माहिती मी ह्या ब्रह्मविद्येचे गमक ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तुमच्याजवळ हे तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला हे सगळं माहीत व्हावं, आपल्याला कळावं हे सगळं ज्ञान, तर तुम्हाला हे पुस्तक घेणं गरजेचं आहे. पुस्तक फक्त 50 रुपयाचंच आहे, जास्त किमतीचं नाही, परंतु अत्यंत मूल्यवान पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि दुसरी विनंती, ह्या आपला हा जो ग्रुप आहे हा ब्रह्मविद्याचं ज्ञान देणारा ग्रुप आहे. ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपले व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत जाऊ द्या, त्याला बी कळू द्या आणि शेअर करा, लाईक करा अशी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दगड प्रणाम.